तांत्रिक गुणाधिक्यावरती विजय चौधरी पैलवान पुढच्या फेरीत दाखल झाले. टाळ्या वाजून अभिनंदन करायचंय. ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि सध्या सह आयुक्त मुंबईला कार्यरत असणारे कोपडेवर पैलवान विजय चौधरी नाना वर्या आणि निळ्या लांगीमध्ये हरेंद्र राजस्थानचे पैलवान. पेल्टो पैलवान ह्या बाजूला घ्या फिरून. हा पाहुण्यांबरोबर सुधीरबा आपणही कुस्ती लावण्यासाठी यायचे. सुधीरभाऊ पवार नाही त्यांना लाव वर्ल्ड पोलीस आणि फायर गेमचे सुवर्ण पदक विजेते पैलवान विजय चौधरी महाराष्ट्र पोलीसचं प्रतिनिधित्व करतायत. तर हरेंद्र पैलवान राजस्थानचं प्रतिनिधित्व करतायत. अतिशय तगडी लढत आखाडा 2 वरती सुरू झाली आहे. ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे. विष्णू राजस्थान ब्लू. शबास पैलवान. महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये हरियाणा रेड. आतापर्यंत सुधीर भाऊ 4 पैलवान असे ज्यांनी महाराष्ट्र केसरी नंतर हिंद केसरीची गदा खांद्यावरती घेतली. दीनानाथांना सिंह, चम्मा मुतनार पैलवान, त्याच्यानंतर दादोमा चौगुले आणि मागच्या वर्षीचा विजेता अभिजित कटके असे आतापर्यंतचे 4च पैलवान आहेत जे महाराष्ट्र केसरी नंतर पुढे जाऊन हिंद केसरी झाले. त्यांच्या पंक्तीमध्ये 5वा महाराष्ट्र केसरी नंतर हिंद केसरी होणार का याच्यासाठी 2 महाराष्ट्र केसरी, एक पृथ्वीराज मोहोळ आणि एक ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी या स्पर्धेच्या निमित्तानं आपला दमकस आजमावतायत. एक ऐतिहासिक स्पर्धा आणि एक ऐतिहासिक विजयाला गवसणी कोण घालणार याचा फैसला आज आणि उद्या लागणार आहे. वेळेन आणि नियमान बांधलेली कुस्ती. और जो बाहर के दर्शक है उनको ये बताना चाहूंगा, आज तक की महाराष्ट्र की कुश्ती इतिहास में 4 ही ऐसे पहलवान हैं जो महाराष्ट्र केसरी बनने के बाद हिंद केसरी बने. उनमें से डबल महाराष्ट्र केसरी चम्मा मुतनाल जी है. उनके बाद महाराष्ट्र केसरी बनने के बाद जो हिंद केसरी बने दीनानाथ सिंह जी है. उनके बाद महाराष्ट्र केसरी बनने के बाद विनोद चौगुले जो महाराष्ट्र केसरी के बाद हिंद केसरी बने. और उनके बाद पिछले वर्ष में हैदराबाद में अभिजीत कटके जो महाराष्ट्र केसरी के बाद हिंद केसरी बने. उनके बाद 5वां कोई पहलवान जो है जो महाराष्ट्र केसरी के बाद हिंद केसरी बन सकता है क्या, उसके लिए महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ और महाराष्ट्र केसरी विजय चौधरी इस कंपटीशन में अपना तगड़ा आह्वान यहां पे खड़े हुए. क्या कोई नया महाराष्ट्र का हिंद केसरी बनेगा, इसकी उत्सुकता तमाम महाराष्ट्र के कुश्ती प्रेक्षक जनों में. अतिशय तगड़ी लढत चालू आहे आखाड्यावरती. तोच दरारा, तीच लढण्याची पद्धत. चढी टांग लावण्याचा प्रयत्न राजस्थानच्या पैलवानचा. तो हल्ला धोडकावलेला आहे. पॅसिव्हिटी डिक्लेअर केल्यानंतर 1 मिनिटाचा ऍक्टिव्हिटी पिरियड आहे. त्याच्यामध्ये जर प्रतिस्पर्धी गुण घेण्यामध्ये अयशस्वी ठरला तर विरोधकाला 1 गुण बहाल केला जातो. शाबास. आणि 1 गुणाची कमाई इकडं पैलवान विजय चौधरी यांच्या खात्यामध्ये. 1 अंक हासिल किया है पैलवान विजय चौधरी जी ने, जो कि बहुत ही अनुभव सिद्ध पहलवान रहे, जो अभी महाराष्ट्र पुलिस में एसीपी के तौर पर काम करे मुंबई रीजन में, एडिशनल कमिश्नर ऑफ पुलिस मुंबई सिटी. और उनके साथ जो है हरेंद्र पहलवान जो राजस्थान से अपना प्रतिनिधित्व कर रहे हैं.
शबाश. सेंडियन यादव प्रसिद्ध युट्यूबर उपस्थित आहेत, आपलं स्वागत आहे. ज्ञानेश्वरजी आसवले सुप्रसिद्ध युट्यूबर आपणही उपस्थित आहेत. कुस्ती आज सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करणारी सर्व समाज माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार बंधू हे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. क्रीडा महर्षी पैलवान साहेबरावजी पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेनं राजेश्वर प्रतिष्ठान सातारा आणि तालीम संघ सातारा यांच्या वतीनं आयोजित हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 सुंदर असं आयोजन आणि नियोजन दीपकदादा पवार, साहेबरावजी पवार, त्याचप्रमाणे सुधीरभाऊ पवार, संपूर्ण पवार परिवार, तालीम संघ सातारा आणि राजेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं आहे. परंपरेचं जतन संवर्धन करण्याचं काम या निमित्तानं या स्पर्धेच्या माध्यमातून राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ साताऱ्यानं केलेलं आहे. पैलवानांच्या हक्कासाठी नेहमीच झगडणारं पवार कुटुंब आणि विशेष करून साहेबराव पवार भाऊ ज्यांनी वयाची 100 पार केलेली आहे. काल उपासानं म्हणलं 100 वर्षाचं तरुण व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं प्रत्येकानं प्रेरणा घ्यावं असं व्यक्तिमत्व ज्यांच्या शतकपूर्ती निमित्त ही स्पर्धा संपन्न होते. हेलो दीपक राजस्थान, मोहित एनसीआर. इसके बाद की कुश्ती 75 केजी. चलिए पहलवान साहिल हरियाणा रेड पट्टी में आ जाइए. कमलेश सिंह जम्मू कश्मीर ब्लू पट्टी में आ जाइए. सावळेराम पायमोडे सर मॅट क्रमांक 1 पर या. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीला प्रारंभ झालेला. इकडं 1 गुणांची बढत पैलवान विजय चौधरी यांच्या खात्यामध्ये आणि आक्रमक होत आहेत पैलवान विजय चौधरी. शबास शबास. काकेत हात घालून 2 आणि 1 गुणाची कमाई. शबास. पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत लाल लांगीमध्ये लढणारे पैलवान विजय चौधरी. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील अखंड पैलवानांचे प्रेरणास्रोत. 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर बरेच जण थांबले असते. पहलवान ध्यान दें, थांबतील ते नाव विजय चौधरी नव्हे. एक कुश्ती के बाद 75 केजी भार वर्ग की कुश्तियां होंगी. सभी पहलवान तैयार हो जाएं. मैट ए पर शबाश 75 केजी भार वर्ग की कुश्तियां होंगी. एक कुश्ती के बाद सारे पहलवान तैयार होकर मैट के पास रहें. तीन 0 असा गुणफलक आहे. 3.5 मिनिटं अजून कुस्तीची बाकी आहे. 5-5 मिनिटाच्या 2 फेऱ्यांनी 1 मिनिटाची विश्रांती. रेग्युलर स्पर्धा आणि हिंद केसरी स्पर्धेमधला मूलभूत फरक आहे. दमाखासानं जो टिकून राहतो निकाल बहुधा त्याच्या बाजूने लागत असतात. शबास. शबास. पुन्हा एकदा 2 गुणाची कमाई. जरा टाळ्या करा की प्रेक्षक मंडळी. तोच जज्बा, तीच लढण्याची ऐट आणि डब. न थकता न हरियाणा थकता विन. कुस्ती करणं. सुशील यूपी रेड, अमन हरियाणा ब्लू.
अगली कुश्ती टाइटल बाउट की आशीष लाल तेलंगाना रेड 85 किलो शिवाय एम साहिल हरियाणा 75 किलो साहिल हरियाणा आरिफ रेड वर्सेस मुलायम यादव ब्लू में पहलवान तैयार है. शाबास. पहलवान आणि तैयार है. विजय चौधरी यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. 6 गुणांची भक्कम आघाडी या ठिकाणी मिळवलेली आहे. 2 मिनिटांनी 20 सेकंद अजून कुस्तीचा वेळ बाकी आहे. और फिर से एक अंक बटोरा है. 7 अंकों की एक बढ़िया बढ़त बनाते हुए आगे बढ़ रहे हैं विजय चौधरी पहलवान. 70 किलो इस कुश्ती के बाद अविराज महाराष्ट्र फिर रेड से 2 अंकों की बढ़त 1 एनसीआर ब्लू. और 9 अंकों की बहुत ही बढ़िया बढ़त बना रखी आहे. आणि हाताची नोंदर करताय तिकडं शाबास. अजून 1 मिनिट आणि 35 सेकंदाच्या आसपास वेळ बाकी आहे. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई. और तांत्रिक गुणाधिक्यावरती विजय चौधरी पैलवान पुढच्या फेरीत दाखल झाले. टाळ्या वाजून अभिनंदन करायचंय. आशीष लाल तेलंगाना रेड में चलिए पहलवान जी. शिवाय एम कर्नाटका ब्लू में चलिए. 75 केजी के पहलवान ध्यान दें. साहिल हरियाणा, कर्नल सिंह जम्मू, मोहम्मद फैज